चांदोबा महाभारत 35वा भाग. सैंधव पराभव. दुर्वास आणि त्यांच्या 10 सहस्र शिष्यांना अवेळी भोजनाची व्यवस्था कशी करावी हे न समजल्याने द्रौपदीने कृष्णाची प्रार्थना करताच अरण्यात द्रौपदीसमोर कृष्ण प्रत्यक्ष प्रकट झाले. द्रौपदीने कृष्णाच्या चरणांना नमस्कार करून म्हटले, दुर्वास आपल्या शिष्यगणांसह गंगेवरून परत येऊन भोजनाची मागणी करतील. अक्षय पात्रात अन्नाचा एक कणही नाही. मी काय करावे? दुर्वास काय म्हणतील हे ईश्वरच जाणे. प्रथम माझी भूक भडकली आहे. माझी भूक भागव. कृष्ण म्हणाले. द्रौपदीने लज्जित होऊन म्हटले, माझे जेवण होईपर्यंतच पात्रात अन्न असते. माझे भोजन पूर्ण झाले आहे. तुम्हीच माझी परीक्षा पाहिल्यास माझ्यासाठी कोणता मार्ग आहे? मी भुकेने व्याकुळ होत असताना तुला हास्य वाटत आहे. तुझ्या अक्षय पात्रात जेवढे आहे तेवढेच वाढ. ते घेऊन ये, पाहूया. कृष्ण म्हणाले. द्रौपदीने जाऊन अक्षय पात्र आणले. त्याच्या कोणत्यातरी कोपऱ्यात अन्नाचा एक कण चिकटलेला होता. कृष्णाने तो मुखात टाकून म्हटले, माझे उदर भरले. त्यांनी भीमाला बोलावून सांगितले, तू गंगेवर जाऊन दुर्वास आणि त्यांच्या शिष्यांना भोजनासाठी त्वरित येण्यास बोलावून आण. भीम पोहोचण्यापूर्वीच दुर्वास आणि शिष्यांची उदरे फुगली आणि त्यांना ढेकर येऊ लागले. शिष्यांनी दुर्वासांच्या समीप येऊन म्हटले, स्वामी, कंठापर्यंत भोजन केल्यासारखे वाटत आहे. आपण अकारणच धर्मराजाला भोजन शिजवण्यास सांगितले. आपण अन्नाचा एक कणही ग्रहण करू शकत नाही. आता काय करावे? दुर्वासांनी त्यांना म्हटले, आपण धर्मराजाशी कपटच केले आहे. ते सामान्य नाहीत. त्यांनी आपल्याकडे क्रोधाने पाहिल्यास आपण जळून भस्म होऊ. अंबरीशामुळे मला एकदा असाच पराभव सहन करावा लागला होता. आपण केवळ एकच कार्य करू शकतो. धर्मराजाला न सांगता येथून निघून जाऊया. सर्वजण गंगेवरूनच तेथून निघून गेले. अंबरीश एकदा द्वादशी व्रत करून ब्राह्मणांसह भोजनाला बसणार इतक्यात दुर्वास आले. अंबरीशाने त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. दुर्वास स्नानाला गेले आणि बराच काळ परतले नाहीत. द्वादशीचा काळ संपत चालला होता. द्वादशी संपल्यानंतर पारण केल्यास व्रताचे फळ प्राप्त होत नाही. अतिथी येण्यापूर्वी भोजन करणे पाप आहे, म्हणून अंबरीशाने मध्यम मार्ग पत्करून जलप्राशन केले. दुर्वास विलंबाने आले आणि अंबरीशाने जलपान केल्याचे जाणून क्रोधित होऊन त्यांनी महाकृत्या निर्माण करून तिला अंबरीशावर सोडले. इतक्यात विष्णुचक्र आले. त्याने कृत्येचा वध केला आणि ते दुर्वासांच्या मागे लागले. तेव्हा दुर्वास शिवाकडे आणि विष्णूकडे गेले आणि ते रक्षण करू न शकल्याने परत येऊन अंबरीशाच्या चरणांवर होऊन आपले प्राण वाचवले. हा दुर्वासांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. जेव्हा भीम गंगेच्या तटावर पोहोचला तेव्हा तेथे कोणीही नव्हते. तेथे उपस्थित ब्राह्मणांना विचारले असता त्यांनी सांगितले, सर्व मुनी निघून गेले. भीमाने आश्रमात परत येऊन ही वार्ता सांगितली. दुर्वास पुन्हा कोणत्या तरी अवेळी येतील अशी धर्मराजांना भीती वाटली. कृष्णाने त्यांना सांगितले, दुर्वास आता येणार नाहीत, आणि घडलेला वृत्तांत सांगून निरोप घेऊन परत गेले. कृष्णाच्या कृपेमुळे दुर्योधन इत्यादी पांडवांना अशा संकटात टाकू शकले नाहीत. काही काळ व्यतीत झाला. पांडवांनी काम्यक वनातच निवास करत असताना एके दिवशी आखेटला जाण्याचा निश्चय केला. ते परत येईपर्यंत त्यांनी द्रौपदीला तृणबिंदू नामक ऋषींच्या आश्रमात ठेवले आणि तिच्यासोबत आपले पुरोहित धौम्य यांना सोबतीला ठेवले. त्याच दिवशी सैंधव शाल्व राजाच्या कन्येशी विवाह करण्याच्या इच्छेने काही सैन्य आणि अनेक राजांना सोबत घेऊन तृणबिंदूच्या आश्रमाजवळून जात होता. आश्रम निर्जन होता. एका लतामंडपाच्या द्वारावर द्रौपदीला विद्युल्लतेसारखी प्रकाशमान होऊन उभी असलेली सैंधवाने पाहिले. तिला पाहताच सैंधवाचे डोळे दिपून गेले. त्याच्या मनात मोह उत्पन्न झाला. त्याने कोटिकास्य नामक राजकुमाराला बोलावून म्हटले, अरे, तू त्या स्त्रीला पाहिलेस का? तिला पाहून माझ्या मनात अशी इच्छा जागृत होत आहे जशी पूर्वी कधीही झाली नव्हती. मला शाल्व राजाची कन्या नको. ही कोणाची कन्या आहे, कोणाची पत्नी आहे, ती माझ्यासोबत येईल का? तू जाऊन शोधून काढ. तो कोटिकास्य देखील निर्लज्ज होता. त्याने द्रौपदीच्या समीप येऊन म्हटले, हे सुंदरी, तू कोण आहेस? वनदेवतेसमान भासणाऱ्या तुझा पती कोण आहे? तू कोणत्या वंशाची आहेस? तुझे नाव काय? या वनात एकाकी का आहेस? तू आमच्याविषयी विचारले नाहीस तरीही मी सांगतो. मी सुरथ राजाचा पुत्र आहे. माझे नाव कोटिकास्य आहे. ते दिसणारे राजे त्रिगर्त राज आणि कुलिंद राज आहेत. तुझ्याकडे उत्सुकतेने पाहणारा युवक सुबल राजाचा पुत्र आहे. 12 राजांच्या मध्यभागी तळपणाऱ्या रथावर आरूढ झालेला व्यक्ती सिंधू आणि सौवीर देशांचा राजा जयद्रथ आहे. त्याच जयद्रथाने तुझ्याविषयी जाणून घेण्यासाठी मला पाठवले आहे. द्रौपदीने त्याला म्हटले, मला ठाऊक आहे तू कोण आहेस. माझ्यासारख्या कुलस्त्रियांनी तुझ्याशी वार्तालाप करू नये, परंतु तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे कोणीही नाही, म्हणून पर्याय नसल्याने मीच सांगत आहे. मी द्रुपद राजाची कन्या आहे. मला कृष्णा नावाने हाक मारतात. पांडव माझे पती आहेत. ते आता आखेटसाठी गेले आहेत. लवकरच येतील. ते येईपर्यंत तुम्ही सर्व थांबा. त्यांचा अतिथी सत्कार ग्रहण करून जा. त्यांना आनंद होईल. कोटिकास्याने जाऊन सैंधवाला सर्व वृत्तांत सांगितला. ती मानवी स्त्री आहे यावर विश्वास बसणे कठीण आहे. ज्या नेत्रांनी तिला पाहिले आहे त्या नेत्रांनी अन्य कोणत्याही स्त्रीला पाहणे संभव नाही. सैंधवाने म्हटले,
असे असेल तर तिला रथात बसवून आपल्या भवनाकडे घेऊन जा, कोटिकास्याने म्हटले. सैंधव आपल्या रथावरून खाली उतरला, आपल्या 6 लोकांना सोबत घेऊन पांडवांच्या पर्णकुटीत गेला आणि द्रौपदीला विचारले, तू आणि तुझे पती कुशल आहात ना? द्रौपदीने देखील त्याची कुशलता विचारली आणि अर्घ्यपाद्य अर्पण केले. तिने त्याला आसनावर बसण्यास सांगून म्हटले, पांडव आखेटून परत येऊन आखेटातून प्राप्त झालेल्या मांसाचं भोजन वाढतील. आतिथ्याची गोष्ट राहू दे, माझ्या रथावर आरूढ होऊन आमच्या नगराला चल. मी तुला माझी पत्नी बनवून सर्व सुखांनी वेढून टाकेन. राज्यभ्रष्ट पांडवांसोबत या अरण्यात कशासाठी कष्ट भोगत आहेस? सिंधू आणि सौवीर देशांवर तू स्वतः राज्य कर. सैंधवाने म्हटले. द्रौपदीला अनावर क्रोध आला. आपले पती येईपर्यंत सैंधवाला संवादात गुंतवून ठेवण्याचा विचार करून तिने म्हटले, तू किती बुद्धिहीन आहेस. माझे पती इंद्रापेक्षा कमी नाहीत, त्यांना क्रोधित करणे तुझ्यासाठी किती संकटपूर्ण आहे. असे म्हणत ती धर्माच्या गोष्टी सांगू लागली. पांचाली, पांडवांविषयी आम्हाला काही नवीन सांगून भयभीत करण्याचा विचार करत आहेस का? त्याचा काही उपयोग नाही. जगातील 17 उच्च कुळांपैकी आमचेही एक कुळ आहे. मला व्यर्थच बोलण्यात गुंतवून ठेवू नकोस, माझ्यासोबत चल. पांडवांना भिवून मी तुला सोडून जाईन असा विचार करू नकोस, सैंधवाने म्हटले. द्रौपदीने क्रुद्ध होऊन म्हटले, अरे अधमा, तुला असे वाटते का की पांडवांची पत्नी तुला इतक्या सहजतेने प्राप्त होईल? तुझ्या पाठीमागून अर्जुन रथावर येऊन तुला वणव्यासारखे भस्म करणार नाही का? मला घेऊन जाणे इंद्रालाही शक्य नाही. तुझी काय योग्यता? मी स्वतःहून तुझा स्वीकार करेन असा विचार करणे तुझा भ्रम आहे. मी एक महान पतिव्रता आहे. माझे मन पांडवांशिवाय अन्य कोणाकडेही जात नाही. सैंधवासोबत आलेले लोक द्रौपदीला पकडण्यासाठी पुढे सरसावले. द्रौपदी त्यांच्या हाती न लागता धौम्यांना ऐकू जाईल अशा उच्च स्वरात आक्रंदू लागली. सैंधवाने तिला दोन्ही हातांनी पकडून उचलले आणि तो धावू लागला. द्रौपदीचा आक्रोश ऐकून धौम्य सैंधवाच्या पाठीमागे धावत येऊ लागले. त्यांनीही आक्रोश केला. सैंधवाने द्रौपदीला रथात बसवले आणि तो निघून गेला. धौम्यांनी सैंधवाला म्हटले, सैंधवा, हे कोणते कृत्य आहे? सामर्थ्य असेल तर तिच्या पतींना पराजित करून तिला घेऊन जा, परंतु परस्त्रीला अशा प्रकारे बलपूर्वक घेऊन जाणे योग्य आहे का? सैंधवाने त्याकडे दुर्लक्ष करून रथ पुढे नेला. धौम्य त्या रथाच्या मागोमाग धावत राहिले. यादरम्यान पांडवांनी काही श्वापदांचा आखेट करून एका स्थानी एकत्र आले आणि त्यांनी आश्रमाकडे प्रस्थान केले. ते आश्रमात पोहोचले तेव्हा द्रौपदी दिसली नाही. सारथी इंद्रसेनाला धात्रेयिका नामक दासी विलाप करताना दिसली. तिने इंद्रसेनाला सांगितले की सैंधव द्रौपदीला बलपूर्वक रथात घालून घेऊन गेला आहे आणि ही घटना घडून अधिक काळ लोटलेला नाही. धर्मराजांनी धात्रेयिकेला विलाप न करण्यास सांगून आपल्या अनुजांसह तात्काळ सैंधवावर आक्रमण करण्यासाठी जाण्याचे सांगितले. 5ही जण रथांवर आरूढ झाले आणि सैंधवाच्या सेनेच्या पावलखुणांचा माग काढत निघाले. लवकरच त्यांना दूरवर धूळ उडताना दिसली. त्यानंतर त्यांना धौम्य धावताना दिसले. त्यांना सावकाश येण्यास सांगून पांडव मांसावर झडप घालणाऱ्या गरुडांसमान सैंधवाच्या सेनेवर तुटून पडले. सेनेच्या मध्यभागी रथावर सैंधवासोबत द्रौपदीला पाहताच त्यांना असा प्रचंड क्रोध आला की त्यांना स्वतःचे भान राहिले नाही. थांबा, थांबा, अशी सिंहगर्जना करत ते सैंधवाच्या रथाजवळ पोहोचले. त्यांना पाहून सैंधवासोबतचे लोक भयभीत झाले. द्रौपदीने सैंधवाला म्हटले, पहा, माझे पती येत आहेत. तुझा आणि तुझ्या सेनेचा सर्वनाश होणार आहे. तुझा काळ जवळ आल्यामुळेच तू हे निंदनीय कार्य केलेस. यावेळी तू न मरता जिवंत राहिलास तर तो तुझा पुनर्जन्मच समजावा. पांडवांनी सैंधवाच्या सेनेवर बाणांचा वर्षाव केला. सैनिक सैरावैरा पळून जाऊ लागले. भीम गदा घेऊन सैंधवाकडे पुढे सरसावला तेव्हा कोटिकास्याने त्याचा मार्ग अडवला. त्याच्या सहाय्यासाठी अनेक रथी आले आणि त्यांनी भीमावर शक्ती, तोमर आणि अन्य आयुधे फेकली. अर्जुनाने सैंधवाच्या रथापर्यंत पोहोचण्याच्या मार्गात बाधा निर्माण करणाऱ्या 15 जणांचा वध केला. धर्मराजांनी 100 सौवीर सैनिकांचा वध केला. नकुलाने रथावरून खाली उतरून सैनिकांचा संहार करण्यास प्रारंभ केला. सहदेवाने हत्तींवर स्वार असलेल्या सर्व लोकांचा वध केला. त्रिगर्त राज धर्मराजांच्या हातून मारला गेला. सैंधवाच्या पक्षाचे अनेक लोक मारले गेले. कोटिकास्य पळून गेला. शेवटी कोणताही उपाय न राहिल्याने सैंधव द्रौपदीला रथावरच सोडून आपले प्राण वाचवून पळून जाऊ लागला. अर्जुनाने हा वृत्तांत भीमाला सांगितला. भीमाने निराधार झालेल्या सैनिकांचा वध करणे थांबवून धर्मराजांना म्हटले, भ्राता, तुम्ही द्रौपदी आणि धौम्यांना आपल्या रथात आश्रमात घेऊन जा. मी आणि अर्जुन जाऊन त्या सैंधवाचा निर्णय करतो. भीमसेना, सैंधव कितीही दुराचारी असला तरी त्याचा वध करू नकोस. दुष्ला विधवा होता कामा नये, गांधारीला शोक प्राप्त होऊ नये, असे सांगून धर्मराजांनी भीमाला चेतावणी दिली. परंतु द्रौपदीने म्हटले की सैंधवाला जिवंत सोडता कामा नये. धर्मराज आश्रमात परत गेले. 1 कोस अंतरावर भीम आणि अर्जुनाला सैंधव सापडला. भीम आणि अर्जुनाने सैंधवाला पकडले, त्याचे मुंडन केले, 5 शिखा ठेवल्या, त्याला विद्रूप बनवले आणि मातीने माखलेल्या त्या सैंधवाला रथात टाकून आश्रमात आणले आणि धर्मराजांसमोर उभे केले. यापुढे तू जिथे कुठे जाशील तिथे मी पांडवांचा दास आहे असे म्हणत जग, असे म्हणून भीमाने द्रौपदीच्या संमतीने सैंधवाला मुक्त केले.
भविष्यात कधीही असे नीच कार्य करू नकोस, अशा प्रकारे फटकारून धर्मराजांनी सैंधवाला पाठवून दिले. चांदोबा महाभारत 35वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.